फिजिक्स मधला पुढचा महत्त्वाचा चॅप्टर आहे करंट इलेक्ट्रिसिटी, वेटेज 5 मार्क. या चॅप्टरचं इम्पॉर्टन्स काय आहे, यामध्ये एक्सपेरिमेंट खूप आहे. पहिल्यांदा तुम्हाला लॉ दिलाय, KVL KCL स्टेटमेंट करायचं आणि त्याचे क्वेश्चन म्हणजे प्रॉब्लेम प्रॅक्टिस करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलंय व्हिस्टोन ब्रिज, मीटर ब्रिज आणि केल्विन. हे एकत्र करायचं. तिन्ही एकमेकांशी कोरिलेट आहेत आणि एकमेकांमध्ये इम्प्रूव्हमेंट दिलेले आहेत. त्याच्यानंतर एररच्या मेथड्स किंवा एरर एस्टिमेशन टेक्निक्स त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. मीटर ब्रिज मधला तोही क्वेश्चन महत्त्वाचा आहे, तो करायचा. आणि त्याच्या रिडक्शनच्या टेक्निक सुद्धा करायच्या, तेही महत्त्वाचं आहे. म्हणजे पहिला पार्ट झाला KVL KCL, दुसरा पार्ट झाला मीटर ब्रिजचा, तिसरा पार्ट येतो पोटेन्शियोमीटरचा. आता लक्षात घ्या, जेई नीट प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पोटेन्शियोमीटर हा NCERT मध्ये नव्हता, त्यामुळे तुम्हाला आता तो व्यवस्थित पुन्हा पहिल्यापासून रिवाइज करावा लागणार आहे. मग पोटेन्शियोमीटरमध्ये तुम्हाला 3 प्रकार दिलेले आहेत. तिन्ही ॲप्लिकेशन व्यवस्थित करून घ्या. म्हणजे सम अँड डिफरन्स मेथड, डायरेक्ट मेथड आणि इंटरनल रेजिस्टन्स मेथड, हे तिन्ही व्यवस्थित करायचे. काही डेफिनेशन सुद्धा आहेत इम्पॉर्टंट, त्या सुद्धा करायच्या. त्यानंतर लास्ट पार्ट राहतो या चॅप्टरमधला ॲमीटर अँड व्होल्ट मीटर, त्याचा डिफरन्स आणि त्याचे छोटे डेरिव्हेशन करायचे. यावर प्रॉब्लेम सुद्धा विचारतात, डेरिव्हेशन सुद्धा विचारतात. बॅलन्स चॅप्टर आहे, प्रॉब्लेम सुद्धा प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही हा चॅप्टर बघितला तर हा नुसतं थेरी करून होणार नाही, प्रॉब्लेम करून होणार नाही किंवा नुसते डेरिव्हेशन करून होणार नाही. तिन्हीला बॅलन्स ठेवावं लागेल. परंतु चांगली गोष्ट काय आहे, फक्त 7च आर्टिकल आहेत. पहिले 2, नंतरचे 3 आणि नंतरचे 2, एवढे 7 आर्टिकल झाले तर हा चॅप्टर संपतो. मेजर असं काही त्यामध्ये जास्त अवघड असं नाही आहे. हा चॅप्टर तुम्ही मॉडरेट लेवल कन्सिडर करू शकता प्रिपरेशन करताना. त्यामुळे करंट इलेक्ट्रिसिटी करताना हा व्हिडिओ बघा आणि ह्या चॅप्टरचे IMP क्वेश्चन आहेत. ईस्टर्न अकॅडमी ॲप JEE, NEET, MST CET च्या प्रिपरेशनसाठी आजच डाउनलोड करा.